आणि ज्यावेळेस राधा माझं नामचिंतन करते ना त्यावेळेस माझे चरण राधेच्या हृदयात राहतात संकट काळामध्ये. म्हणून त्या गरम दुधाचा आघात मी माझ्या चरणावरती घेतला, माझी राधा सुरक्षित ठेवली. याला म्हणतात मला प्रेमासाठी महाराज भगवान परमात्मा काही करायला तयार आहे, पण प्रेम पाहिजे. काही काही वाकत नाही बरोबर, लाटण्यासारखे असतात. काही काही लाटणं माहिती आहे तुम्हाला, मध्ये बारीक दोन्ही बाजूला उलट झालं, दोन्ही बाजू झाड मध्ये काही काही लाटण्यासारखे असतात. लाटणे ऐसा आनंद ज्ञानोबाई म्हणतात काही काही लाटण्यासारखे असतात. सांगा तुम्हाला तुमचे काय परमार्थामध्ये काय तुमचं ग्रंथ पाठ आहेत महाराज, गाथा पाठ आहे, तुमची ज्ञानेश्वरी पाठ, याला नाही विसरत भगवान परमात्मा. अरे अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे महाराज. सबसे ऊंची प्रेम सगाई दुर्योधन का मेला त्याग साल बिदुर ठाई रे. सबसे ऊंची प्रेम सगाई. ऐका प्रेम होतं महाराज बिदुराच्या बायकोचं भगवान परमात्म्यावर. भगवान कृष्ण परमात्म्याला पाहिलं, आनंद झाला महाराज त्या प्रेमाच्या भरात. केळी देत होती भगवान परमात्म्याला प्रसाद म्हणून बरं का. पण त्या भगवान परमात्म्याला पाहिलं, एवढा आनंद झाला, केळीतला हात लागावा सुद्धा खाल्ला. भगवान परमात्म्याला साली गेल्या तरी सुद्धा खाल्ल्या बरं भगवान परमात्म्याने, कारण त्याच्यात प्रेम होतं महाराज. म्हणून प्रेम असलं पाहिजे. प्रेम नसेल महाराज, भक्ती प्रेमा बिन ज्ञान नको देवा, अभिमान ते नवा. जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने. जो प्रेम गली में जो वेद पढ़े और वेद करे मन में नहीं निर्मलता है. चाहे हो कोई कितना ज्ञान कहे, चाहे हो कोई कितना ज्ञान कहे, भगवान को पाना क्या जाने. जो प्रेम गली में. म्हणून प्रेम करावं लागतं मला. गोपाळांनी प्रेम केलं, गवळांनी प्रेम केलं महाराज माझ्या भगवान परमात्म्यावर. परिणाम त्यांच्या ताटात भगवान परमात्मा गोष्ट खातो. मग का हो महाराज प्रेम केलं म्हणजे असं गोपाळांनी केलं काय. गाता ऐकत आहे बोल. म्हणजे परमार्थ करत असताना, कीर्तन करत असताना हे प्रेमाने गातात, तुम्ही प्रेमाने ऐकलं पाहिजे बरं. गाता ऐकत आहे बोल, प्रेम पाहिजे महाराज. भगवान परमात्म्यावर प्रेम केलं गोपाळांनी. केलं काय, नामचिंतन केलं महाराज. आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलंच पाहिजे बिजोटीकर. कारण भगवान परमात्म्याचं नामचिंतन अमृतावनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा कावाने घे. भगवान परमात्म्याचं नामचिंतन गोडे गोडे जिले गोड 3 अक्षरांचा अमृत दया सुखे गोडे. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनापुढे अमृत सुद्धा फिरका एवढं गोडे महाराज. काय करावं, आपलं दुर्भाग्य असं आहे महाराज. भगवान परमात्म्याचं नामचिंतन गोड असून लोक घेत नाही, दारू कडू असून लोक सोडत नाही. हो ना, दारू कडू आहे असं म्हणतात.
भाकरी तोंड करतात म्हणजे लोक दारू पिणारे डोळे सुद्धा लावतात म्हणजे थुंकतच बाहेर येतात. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागू करू करू विषय तो गुरु जीवाशी झाला. देवाचं नाम चिंतन गोडे महाराज किती गोडे. अमृत हे हरी नाम जगत में, अमृत हे हरी नाम जगत में, छोड़ विषय विषय हरि नाम गायले पाहिजे सगळ्यांनी. हा मंडप हाणला पाहिजे पत्रे हल्ले पाहिजे एवढा समाज तिथं गायले पाहिजे सगळ्यांनी. हरी नाम नहीं तो हरी नाम नाही तो जिना. तुम्ही कबुली दिली ना मग गायलं पाहिजे कारण देवाचं नाम चिंतन अमृतापेक्षा गोडे. ऐका अमृत तुमच्या गावात कुत्रे भजन करतात. बोला बोला गाढव. नाही भजन करण्याचं सामर्थ्य फक्त या मानवी देहामध्ये. याचही घडे देवाचे भजन. मी तर सांगतो आका या जगामध्ये भगवान परमात्म्याचं एवढा उपकार आहे तुम्हाला मला हा भगवंताचं नाम चिंतन करण्याकरता देह दिला बरं का. ऐका लक्षात करून या जगामध्ये माणसं मरतात यात काहीच नवल नाही. ऐका ना या जगामध्ये माणसं मरतात यात काहीच नवल नाही. पण मरणाचे साधन उपलब्ध असतानाही जगतात हे नवल आहे माणसं. भगवंताने तुम्हाला मला हा नर देह दिला याला नवछिद्रे नव ठाया फाटून गेली ती तू आमाशी दिली कानवा तुझी घोंगटी चांदली. भगवान परमात्म्याने तुम्हाला मला हा नर देह दिला याला किती छिद्र आहेत. नवछिद्र आहेत. नवछिद्र असून सुद्धा माणूस जगतो हे नवलच आहे. तुमच्या लक्षात येण्याकरता एक उदाहरण देतो. नाना एकाने मोठा बंगला बांधला. एवढा मोठा बंगला बांधला त्याने पाहिला एवढा पाहिला एवढा बांधला बरं का. त्याला आनंद झाला. मोठा बंगला बांधल्यानंतर तो सकाळी सकाळी सटाण्याला गेला धावतच. पत्रकाराला पत्रकार साहेब मला पेपरला बातमी द्यायची. पत्रकाराला सकाळी सकाळी गिरायला काय बातमी म्हणे भाऊ छाप पटकन बातमी काय म्हणजे पत्रकार साहेब मोठा बंगला बांधला. म्हणजे केवढा बांधला म्हणजे 5,500 स्क्वेअर फूट बंगला बांधला. बरं
बंगल्यामध्ये विशेषतः काय पेपरला बातमी देण्यासारखं म्हणजे बंगल्याला 9 खिडक्या ठेवल्या मी बरं नोंद केली 9 खिडक्या ठेवल्या विशेष काय आहे म्हणजे पत्रकार साहेब 9 खिडक्या ठेवल्या बंगल्याला एकही खिडकीला दार बसवलं पत्रकार म्हणजे का तो सिनेशन दार बसायला नाही नाही मुद्दाम बसवलं आणि बजट बिजोट्यातच मग का बरं बसवले म्हणजे नाही मुद्दाम बसवले म्हणजे नवल काय झालं म्हणजे रात्री वारा आला आणि खिडक्यातून निघून गेला पत्रकारांना मूर्ख कुठलाही पेपरला दिल्याची बातमी 9 खिडक्या ठेवल्या एकही खिडकीला दार बसवलं आणि वारा येणारच वारा जाणारच त्याच्यात नवल काय मुद्दा ऐका आता तसा तुम्हाला मला भगवंताने हा नरदेह दिला याला सुद्धा 9 खिडक्या आहेत किती 9 छिद्र आहेत एका कोण्यात तरी छिद्र्यातून प्राणवायू जातो यात नवल नाही 9 छिद्र असून सुद्धा 90 वर्षे प्राणवायू टिकतो हे भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे गोपाळांनी नामचिंतन केलं करी ते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान मला वाटतं नामदेव महाराज अर्धा तास बाकी राहिला आपण आता अभंग थोडा बाजूला ठेवूया आणि भगवान परमात्म्याच्या देण्यात सांगितलं पाहिजे आज कारण काल्याचं कीर्तन म्हटलं काला म्हटला की भगवान कृष्ण कन्हैयाच्या लीला जे उड्या सांगताना त्यांना सांगितलं पाहिजे ऐका असा भाव तत्वानं प्रेम तत्वानं जिंकलेला देव कारागृहामध्ये जन्माला आला वसुदेवा देत देवकी भेन लग्नामध्ये विघ्न झाले ऐका भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला अयोनी संभवनो हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान भगवान परमात्मा जन्माला अवतीर्ण झाले महाराज सकाळी सकाळी यशोदा मातेच्या घरी एक गवळण झाडलोट करण्याकरता गेले आणि झाडलोट करत असला तरी यशोदा मातेशी जरी मुलगा पाहिला आणि पाहिल्याबरोबर तिला एवढा आनंद झाला तिने सगळ्या गोकुळामध्ये उभाटा केला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला आणि ही बातमी जेव्हा गोकुळात पसरली इतका आनंद झाला महाराज किती आनंद झाला नंदजी के आंगन में शेवटचा दिवस तरी आपल्याला किती आनंद होतो आहे का नुसतं चित्र डोळ्यासमोर उभं करा भगवान परमात्मा जर अवतीर्ण झाले जन्माला किती आनंद झाला असेल गोकुळामध्ये गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी तुका म्हणे छंद मन मोही गोविंदी आनंद झाला पण कशाबद्दल झाला बाळकृष्ण नंदा घरी आनंद द्या नरनारी भगवान परमात्मा जन्माला आलेच होते अगोदर आयोनी संभव महत्काय श्रेणी पुन्हा जन्माला ऐकाय भगवान परमात्मा जन्माला आनंद झाला गोकुळामध्ये आनंदाला पारावार नाही महाराज
आज भगवान परमात्मा यशोदा मातेला मुलगा झाला, नंद बाबाला मुलगा झाला, अशोक महाराजांची बातमी जेव्हा कोकणात पसरली आणि भगवान परमात्म्याला पाहण्याकरता सगळ्या गवळणी गर्दी करू लागले. मनोहर दादा एवढी गर्दी झाली ना, एवढी गर्दी झाली इथून चांगलं पिंगळवाड्यापर्यंत गवळणांची भगवान परमात्म्याला पाहण्याकरता. आणि त्या रांगेत उभ्या असलेल्या गवळण्यांपैकी पहिल्या गवळणीचा भगवान परमात्म्याला पाहण्याकरता नंबर लागला. तिने भगवान परमात्म्याला पाहिलं, पाहून बाहेर आली. मग रांगेत उभ्या असलेल्या गवळणी विचारता, कसा दिसला गो? सावडा आपले सगळे गायन ऐकणारे भीमसेन महाराज ऐकलंच पाहिजे. हे ज्यांना ज्यांना आवडतं त्यांना आनंद वाटतो बघा, ज्यांना नाही आवडत बाबा त्यांना खूप त्रास होतो. कसा त्रास होतो त्यांना आनंदाचं वातावरण झालं पाहिजे. खूप गोड वातावरण त्यामध्ये आमचे नंद महाराज, राकेश महाराज, गडाची माऊली हे गोड वाजवणारे माणसं आहेत, मला गाणारे माणसं आहेत. तर रात्री खूप मोठे नाही दिलं होतं तुम्हाला, तिथं हार्मोनियमवाला खूप गोड होतं, वाजतही गोड होतं ते बरं का. पेटी खूप गोड वाजायची रात्री नंदुरबारला. ते वादकाला म्हटलं का तुम्ही पेटी वाजवता तर इतकी गोड गातात, तुम्ही कोणत्या पट्टीत गातात? म्हणजे काळी दोन पाणी चार ही पट्टी असतात ना, त्यांना म्हटलं तुम्ही कोणत्या पट्टीत गातात? तुम्ही बाबा आपलं काय नाही तसं, आपण झोपडपट्टीतही गातो. प्रेमाने ऐकणारे माणसं आहेत. मला आनंद वाटला बरं तुमच्या टाळ्याने तब्येत जरा बरी राहील. काय चालत आपण सावळा देखील आनंदाचा, प्रेमी आनंदाचा. अरे त्याला पाहिलं म्हटलं मी, आणि एवढा सुंदर आहे ना, आनंदाचा पुढं झाला. दुसरी गेली मोबाईलला, दुसरी गेली तिने पाहिलं, तुला कसा दिसला गो? तिने इतकं गोड वर्णन केलं ना, रूपे सावळे सुकुमार, रूपे सावळे सुकुमार, कानी कुंडले मकरा, कानी कुंडले मकरा, इतका सुंदर अप्रतिम. आणि त्या भगवान परमात्म्याला पाहण्याकरता ज्या डोळे होता ना रिझोर्टेकर, त्या सगळ्या तरुण मुली होत्या बरं, 20, 22, 25 वर्षाच्या सगळ्या तरुण मुली. 3-3दा मेकअप करायचं नामदेव बाबा भगवान परमात्म्याला पाहण्याकरता.
आणि त्या गोकुळामध्ये एक बिल्डिंग होती महाराज. दुसऱ्या मजल्यावर एक म्हातारी करून राहत होती बरं का. मनोहर दादा तिचं वय होतं 95 वर्ष. आणि त्या 95 वर्षाच्या म्हातारीने गवळ्यांचा खरटा पाहिला. ती म्हणे या गवळ्याने जातात कुठे. 3-3दा मेकअप करत तिला शंका आली. काठी टेकत 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 खाली आले. ते पोरीने आडवी झालं. म्हणजे पोरी कुठं जातात. पोरी म्हणले म्हातारी तुला माहितीच नाही आज 8वा दिवस 7वा दिवस आहे तुला माहितीच नाही का अजून. म्हणजे झाला काय नंदबाबाला मुलगा झाला. यशोदेला मुलगा झाला. काय नाव ठेवलं कृष्ण कन्हैया कान्हा मुरलीधर नाव ठेवायचं बाकी. एवढा नावाच्या जयवस्तीने ऐकला आणि तिला आनंद झाला. एवढा आनंद झाला ना महाराज तिने 6:30 वाजून 5 मिनिटं लगेच आंघोळ केली महाराज. तिच्या बापाने तिला लग्नामध्ये एक शालू घेऊन दिला होता. बिजोटेकर तो शालू कसा होता ऐका माहिती का तुम्हाला. मी सांगतो ऐका. पुतळ्या डोरड साखळ्या पैंजण जरा थाटमाट करून दिसले गो शालू पैठणचा. म्हणजे ही वारकरी चालही गाता येते पण काय करावं आता नखरा केल्याशिवाय ऐका. तिने असा तो शालू काढला बिजोटेकर आणि तिचं नाव नेमकं होतं मालू. आणि त्या मालूने नेमका नेसला उलटा शालू. सगळ्यात तरुण पुरी हसायला लागतात त्या म्हाताऱ्याला. जेव्हा म्हाताऱ्याला त्या पुरी हसता येत ना म्हाताऱ्याला कशाला हसतात म्हणले मला मेकअप करायचं साहित्य आपण त्याला. 95 वय होतं तरी तिने मेकअप केला बरं केला बाबा. हो 95 वय असताना मेकअप केला. आणि मेकअप काय केलं मला मेकअप करायचं सामान दिलं ते तरुण पुरीने. आणि तिने लाली घेतली. माता मग लाली कुठं लावतात होटाला ना. तिने लाली होटाला लावायची सोडून दिली. डोळ्याला लावली हा ना. डोळ्याला लावली काजळ घेतली. पंकज कुठे घेतली हो काजळ डोळ्याला लावली होटा लावली. टिकली घेतली राकेश दादा टिकली घेतली. कंपाळाला सोडून दिली गाळाला लावली. मी म्हणत नाही याला प्रमाणे प्रमाण. मी प्रत्येक गोष्टीला प्रमाण देणारा प्रमाण. होटो पे काजल नैनों में लाली हो. होटो पे काजल नैनों में लाली. गालों पे टिकली लगाते चली. दीवानी बनी मैं दीवानी बनी. दीवानी बनी मैं दीवानी बनी. दीवानी बनी मैं दीवानी बनी. अशा अनेक कवलांनी भगवान परमात्म्याला पाहण्याकरता दिवाण्या झाला. दिवाण्या झाल्यानंतर भगवान परमात्म्याला पाण्याचा कार्यक्रम आटोपला. भगवान परमात्मा वागायला लागले. तवे तळ हात टेकिता
भगवान परमात्मा चोरी करायला लागली, खोड्या करायला लागली. भगवान परमात्म्याने चोरी करण्याकरता बिजोटेकर पूर्व निवडले होते. बरं समजा का पूर्व कसे होते चोरी करणारे भगवान परमात्म्याचे मित्र? ऐका नाव ऐका. एक वाकड्या होता, एक बोबड्या होता, एक पेटऱ्या होता, एक सुधाकर होता. बरं पोरांचे नाव वाकडे तरी होते पण प्रेम करणारे. इतकं प्रेम करायचे ना सांगू तुम्हाला. भगवान परमात्म्याने त्यांच्यावर बस प्रेम करायचे. एक दिवशी बोबड्या रुसला. बोबड्या खेळायला येत नाही, चोरी करायला येत नाही. भगवान परमात्म्याने विचारलं गोपाळ म्हणले का रे बोबड्या दिसत नाही? म्हणले देवा. बोबड्याला राग आला. माझा हो म्हणजे कशाचा राग आला? जा बोलवा त्याला. बोबड्या येत नाही म्हटलं देवा बोलवण्यानंतर. स्वतः भगवान परमात्मा दूर 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 धावत गेले. बोबड्याला बोलवलं म्हणजे हे बोबड्या चलला रे. त्यावेळेस बोबड्याने दिलं उत्तर ऐका. हे बोबड्या चलला रे. जाय बा कुतनान तू निभा ओ जाय बा कुतनान तू निभा. आम्ही नाही 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 तुझ्या खंड येईना. आता बोबड्या म्हटलं कोंबडी बोलत म्हणा. जाय बा कुतनान तू निभा आम्ही नाही 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 तुझ्या खंड येणार. येणार का नाही त्याचं कारण सांग. त्यावेळेस बोबड्याने दिले उत्तर ऐका. अशी एकदा थगले पोल मिळून ओ अशीच एकदा सगळे पोला मिळून यमुना नदीवर गेलो रे बा. यमुना नदीवर गेलो रे बा. सगळ्या पोलांनी आंघोळ्या केल्या. हो सगळ्या पोलांनी आंघोळ्या केल्या. मी पण आंघोळीला गेलो रे बा. दसकून घसकून पडलो रे बा. आम्ही नाही 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 तुझ्या म्हणलं का रे आंघोळ करायला तू गेला, आंघोळ करत असताना पडला तू, त्याच्यात माझी काय चुकी? म्हणले तेव्हा या गोष्टीचा राग नाही मला. या गोपाळाने राजकारण केलं माझ्याबरोबर. म्हणजे काय वाटतं की नाही 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 राजकारण काय केलं म्हणजे आहे याने राजकारण असं केलं. अशीच एकदा थकले पोला मिळून अतीत एकदा थकले पोला मिळून माल्याच्या मल्यामध्ये गेलो. माल्याच्या मल्यामध्ये गेलो रे. माल्याच्या मल्यामध्ये कवल्या कवल्या काक्या होत्या. हा माल्याच्या मल्यामध्ये कवल्या कवल्या काक्या होत्या. सगळ्या पोलांनी दोन दोन तोल्या. सगळ्या पोलांनी दोन दोन तोल्या. मी काकी बोलायला गेलो रे बा. तिकडून आला माल्याचा मालक माझ्याच छेनीला गेलं रे बा. आम्ही नाही नाही बोबड्या कारण तू चोरी करायला गेला, तुला चोरी करता आले नाही. चोरी करत असताना तू जर कधी सापडला त्या मालकाला मग तुझ्या आरती करता ठोकला पाहिजे तुला. त्याच्यात माझी काय चुकी? मला देवा या गोष्टीचा राग केला मला. म्हणजे आता कशाचा राग? हे सुद्धा मैयाने सुद्धा मला नाराज केलं. म्हणजे आहे ना हो म्हणजे काय केलं? अशीच एकदा थकले पोला मिळून. हो अशीच एकदा थकले पोला मिळून येशूच्या घरी गेलो रे बा. येशूचा मैयाने फुलन पोल्या केल्या होत्या. पुरणपोळ्या धरणार. येशूचा मैयाने फुलन पोल्या केल्या होत्या. सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या. सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या. मी पोली मागायला गेलो रे बा. मलाच हल्दी दिली रे बा. आम्ही नाही 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 तुझ्या खंड. अशा अनेक गवळणींचा गोपाळांचा भगवान परमात्म्याने विश्वास काढला.
आणि यशोदा माता म्हणले हे कृष्णा अरे तू नको खोड्या करून आले 6:45 वाजले तुला कळत नाही का रे अरे तुला काय करू म्हणलं तुला कळलं पाहिजे जबाबदारी बाबा म्हटलं काय जबाबदारी अरे 9 लाख गाईला चारा टाकला पाहिजे दूध काढलं पाहिजे गाईचं कळत नाही तुला कृष्णा कळत नाही म्हणजे हो नाही एक दिवशी आईच्या समाधानासाठी नाना भगवान परमात्म्याने लवकर उठावून पहाटे आणि चारा वगैरे टाकला आणि दुधाचं भांडं घेतलं असं बरं आणि दुधाचं भांडं घेऊन भगवान परमात्मा दूध काढण्याकरता गेले कोण भगवान परमात्मा दूध काढण्याकरता गेले तेवढ्या तिकडून राधा आली चाले कशी आली डोळे मोडीत राधा चाले वारियाने कुंडल हारे भगवान परमात्मे राधेकडे पाहिलं म्हणून दादा दुधाचं भांडं घेतलं गाय सोडून दिली बिजोटे बैलाच्या खाली दूध काढायला बसली यशोदा मातेने पाहिलं कृष्णा काय करतो रे म्हणजे दूध काढतो तू बैशार असे अनेक प्रकारचे भगवान परमात्मा म्हणजे तुला काय घ्यायचं बघ दूध पाहिजे ना पहिल्याला हात ठेवला पहिल्याचं सुद्धा दूध काढलं त्याला अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या दिलार केल्या म्हणून भगवान परमात्म्याने यशोदा मातेने सांगितलं तू आता इथं राहू नको तू पटकन नाही तुला लांब जायचं भगवान परमात्मा वृंदावनामध्ये पाठवल्यानंतर महाराज भगवान परमात्म्याने 5 मिनिटं घेतो वृंदावनामध्ये भगवान परमात्म्याने वृंदावनामध्ये स्वतंत्र कार्य केलं महाराज काय कार्य केलं वेणू वाजवला बाजरे मुरलिया बाजरे अधरे मुरली लवकर वाजवली पटकन आणि वाजल्यानंतर कृष्णा नको वाजवू श्री हरी मुरली तुझ्या मुरलीने तान दुखले अरे नको वाजवू श्री हरी मुरली हे काना नको वाजवणार एक मिनिट कृष्णा हिला निकळत रे वाजव हळू वाजव धीरे से बजाना धीरे भगवान परमात्म्याने वेणू वाजवला वाजूच नको कृष्ण कणाने सांगितलं नेमकं मी वेणू वाजवतो तुम्हाला त्रास होतो काय ते सांगा त्यावेळी येथे करून त्रास सांगितला म्हटलं अरे काना तुझा मुरलीचा जर छंद नाद ऐकला ना मला तर या संसाराचा विसरच पडलेला आहे प्रपंच धंदा नाथवे काही मुरलीचा नाद भरला हृदयी भक्ती सुखाचा विसर पडला तुझ्या मुरलीचा छंद लागला नंदनंदन हो नंदनंदन मुरलीवाला नंदनंदन मुरलीवाला नंदनंदन मुरलीवाला भगवान परमात्म्याने वेणू वाजवला आणि सगळ्यांना एकत्रित एके ठाई झाला तुका म्हणे भाविकाला विठोबा Hey!
म्हणे भाविकाला करते नामाचे चिंतन गडी काळोबाचे ध्यान धरणी सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो। बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचे शब्द निघाले असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा योग्य असेल ते बोलण्याचं आज या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सगळेच गायक वादक मंडळी, आमचे नामदेव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे राकेश महाराज हरिभक्त परमांचे माऊली महाराज अकुर्डीकर या ठिकाणी पंकज महाराज उपस्थित, परिसरातील आमचे सगळे स्थानिक मंडळी या ठिकाणी आमचे नाना उपस्थित फुलवाड्याची मंडळी आहे आमचे मनोहर दादा सतारा केदार बाबा यांचे अधिक सगळेच महाराज मंडळी विशेष उपस्थिती आकांक्षी सुद्धा आहे। द्यावेत तेवढे धन्यवाद कमेत सेवेला पूर्णविराम चिंकेला